आणि आता आपण थेट जाणार आहोत नाशिकमध्ये आपलं नाशिक हरित नाशिक या मोहिमेअंतर्गत पहिल्या टप्प्यात 1000 नवीन झाडांची लागवड करण्यास सुरुवात झाली आहे। कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन हे साधू महंतांच्या आणि प्रमुखांच्या उपस्थितीमध्ये भव्य वृक्षारोपण सोहळा सुरू करतात। वृक्षारोपणासाठी आंध्र प्रदेशच्या राजमुंद्री इथनं खास देशी झाडं ही मागवण्यात आलेली आहेत। इथे दृश्य आपण बघतोय नाशिकमधून। कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन हे साधू महंतांच्या उपस्थितीमध्ये या उपक्रमाचा शुभारंभ करतात। राजमुंद्री इथनं तब्बल 15,000 झाडांची एक खेप आणि त्यानंतर काही हजार झाडांची खेप ही नाशिकमध्ये दाखल झालेली आहे आणि त्यामुळे नाशिकमध्ये सध्या वृक्ष लागवडीचा हा कार्यक्रम राबवला जाणार आहे। अर्थातच एकीकडे तपोवनमधील वृक्ष तोडीचा मुद्दा प्रचंड गाजला आणि त्यानंतर आता वृक्ष लागवड कार्यक्रम हाती घेण्यात येतोय। अधिक माहिती घेऊयात प्रांजल कुलकर्णी यांच्याकडनं। प्रांजल, काय अधिक माहिती? प्रज्ञा, आपण जर बघितलं तर महापालिकेची आचारसंहिता कधीही लागू होईल अशी परिस्थिती आहे आणि दुसरीकडे मात्र आज नाशिक महापालिकेकडून हा मेगा इव्हेंट खरं तर पार पडतो आहे। कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते थोड्याच वेळात मखमलाबाद परिसरामध्ये या वृक्षारोपण सोहळ्याच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल। हैदराबादच्या राजमुंद्री इथून 15,000 झाडं ही आणण्यात येणार आहेत। आज पहिल्या टप्प्यामध्ये 1000 झाडं हे 4 ठिकाणी यांचं वृक्षारोपण होणार आहेत। खरं तर यावेळी साधू महंत देखील उपस्थित राहणार आहेत आणि हा जवळपास वड असेल, निंब असेल, पिंपळस असेल अशा अनेक देशी झाडं जी आहेत ती आणण्यात आलेली आहेत। जवळपास 15 फुटांची ही झाडं आहेत, त्यासाठी खड्डे खोदण्यात आले, सर्व तयारी ही सुरू करण्यात आलेली आहे। दरम्यान आपण जर बघितलं तर एकीकडे तपोवनामध्ये वृक्षप्रेमींचं आंदोलन हे सुरू आहे। वृक्षप्रेमी असतील, पर्यावरणप्रेमी, सामाजिक संस्था हे या झाडं तोडण्याला विरोध करतायत। हरित लवादांनी देखील या वृक्षतोडीला स्थगिती ही दिलेली आहे। तर दुसरीकडे मात्र वृक्ष लागवडीचा कार्यक्रम जो आहे तो हाती घेण्यात येतोय। त्यामुळे एकंदरीतच आपण बघितलं तर आता महापालिकेच्या आचारसंहिता देखील आज किंवा उद्याला लागू होईल अशी देखील चर्चा आहे, अशी शक्यता ही वर्तवली जाते। तर दुसरीकडे हा मेगा इव्हेंट जो आहे तो पार पडतो आहे। हा वृक्ष लागवडीचा कार्यक्रम होतात कालिदास कला मंदिरामध्ये 11 वाजता भूमिपूजन सोहळा हा होणार आहे। अनेक विकास कामांचं भूमिपूजन होणार आहे। जवळपास 600हून अधिक कोटींची कामं जी आहेत ती खरं तर आज त्यांचं विकास कामांचं भूमिपूजन हे होणार आहे। या कार्यक्रमाला इतर मंत्र्यांनाही निमंत्रण देण्यात आलेलं आहे। आधीच आपण बघितलं तर महायुतीतील अनेक नेत्यांना कुंभमेळ्याच्या कार्यक्रमाला निमंत्रण दिलं जात नाही, यावरून त्यांनी नाराजी व्यक्त केली। त्यामुळे हे मंत्री देखील आज उपस्थित राहतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल। नक्कीच, पण त्याबरोबर आपण बघतोय की अतिशय महत्त्वाचा असा हा उपक्रम म्हणावा लागेल, कारण एकीकडे जसा उल्लेख केला की हरित लवादानं अपेक्षित केलेला मुद्दा आणि घेतलेल्या हरकती आणि त्यानंतर ही होणारी वृक्ष लागवड अतिशय महत्त्वाची आहे। तुर्तास धन्यवाद प्रांजल या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।